महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे पाहणी केली। आयुक्तांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय संपूर्ण परिसरातील माहिती घेतली। तसेच प्राणी संग्रहालय सुरू करण्याबाबत आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता किशोर सातपुते, पशु शल्यचिकित्सक अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले, गोकुळ चितारे, अविनाश वाघमारे, मनोज जाधव, डॉक्टर भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्तारण केंद्रास भेट देऊन पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। देगाव येथील 75 MLD मलनिस्सारण केंद्राच्या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी 25 MLD पंप हाऊस, 50 MLD पंप हाऊस, प्रायमरी युनिट, सेकंडरी युनिट, क्लोरीन कॉन्टॅक्ट टँक, सोलर पॉवर प्लांट, बायोगॅस जनरेशन युनिट, सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली। तसेच मलनिस्सारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती, द्वितीय उपचार पद्धतीची माहिती जाणून घेतली। महानगरपालिकेच्या देगाव येथे 75 MLD क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र असून या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिस्सारण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते। त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।